मॅम मी स्माइल बाहेर पडते. वेलकम. हो हो, स्माइल वेलकम. रेकी लेवल 1च्या डे 2च्या सेशन मध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण रेकी म्हणजे काय शिकू आणि थोडं वेळेवर जॉईन करत जा. 10 मिनिटं होऊन जाते ना. कारण माहितीये का एकच तासाचा असतो, मग मला लगेच ठेवावं लागते समोर, मग माझा क्लास असतो. त्यामुळे वेळेवर जॉईन करत जा प्लीज, आय रिक्वेस्ट. आता आज आपण सेल्फ लव्ह मेडिटेशन करू आणि त्यामध्ये सेल्फ लव्ह मेडिटेशन मध्ये आज रेकी म्हणजे काय पहिले थोडं समजून सांगते. जो कोणी जॉईन करायचं असेल तो येतो मागून पडून, ठीक आहे. अच्छा मयुरी मॅडम, आज मेडिटेशन आहे, होईल तर व्हिडिओ ऑन कर जा, ठीक आहे. मयुरी मॅडम, शक्तिपात घेऊन कसं वाटलं? मला थोड्या वेळ झोप येत होती, मग खूप छान वाटत होतं. खूप झोप येते सुरुवातीला. अच्छा, तुम्हाला शक्तिपात करायचा आहे का रेकी लेवल 1चा? रुची मॅडम आहे, सारिका मॅडम आहे, धनश्री मॅडम. रेकी लेवल 1चा शक्तिपात करायचा आहे. उद्या करून देऊ तुम्हाला 5ला. रुची चालेल. मॅडम अनम्यूट करा, बोला माझ्यासोबत, म्हणजे कळेल मला. तुम्ही काहीच बोलत नाही म्हणजे मी काय बोलू समोर, मग तुम्हीच सांगा. तुमचं नाही बोलणं नाही. माझ्यासाठी नाहीये, तुमचं बोलणं तुमच्या माइंडला सांगत आहे की मी ऍक्टिव्ह आहे. आणि तुम्ही जेव्हा बोलत नाही. छोटा नाही, मी आहे ना. म्हटलं 5 दिवसाच्या पहिले होऊ देते रेकीचा. आता हा हा. दुसरा आहे ना, मग त्याच्यानंतर ठरवते, असं करते म्हटलं. बघा, रेकी लेवल 1 मध्ये जी प्रॅक्टिस करणार आहे ना आपण, ती एनर्जी जाणवण्यासाठी तुम्हाला शक्तिपात करायला लागते. अच्छा. असं असते ते. मग बाकी तुमची इच्छा, माझा काही फोर्स नाही तुम्हाला, हा, ठीक आहे. ठीक आहे ना मॅम. हा, तुम्हाला करायचंय सारिका मॅडम? हो. हा, तुम्हाला करायचंय रुची मॅडम? काय नंतर काय त्या बोलतात नंतर. नाही, मला समजलं नाही तुम्ही काय म्हटलं तर. नाही नाही, नंतर करणार. अच्छा ठीक आहे. हा छोटा आहे ना, त्याच्यामुळे मला मग हे करायला लागतं. कांचन मॅडम, क्लास जॉईन नाही केला तुम्ही मास्टर लेवलचा? तुम्हाला पर्सनल मेसेज केला मी, फोन लागला नाही तुम्हाला. मी म्हटलं रेकी लेवल 2 ची बॅच संपली तुमची, तर मास्टर लेवल सुरू करत आहे. म्यूट आहे तुमचा. किती वाजता होता मॅम तो? 3ला. तुम्ही बघत नाही का मी मेसेज टाकते? आता ठीक आहे, बघून घे जा, व्हिडिओ बघून घे जा, ठीक आहे. बघा, रेकी म्हणजे काय. आता रेकी कोणी डिस्कव्हर केली एवढं तर तुम्हाला माहित पडलं पाहिजे ना, नाही तर मग रेकीचा कुठं शोध लागला आणि रेकी कोणी डिस्कव्हर केली. तुम्हाला माहिती आहे रेकी भारतातलीच आहे, पण एका जपानच्या एका सायंटिस्टने, एका पीएचडी स्कॉलर व्यक्तीने आपल्या भारतात येऊन शोध लावला आणि त्या रेकीला डिस्कव्हर केलं जगासमोर. रेकी भारतातलीच आहे, रेकी कुठलीच नाहीये. योगा पण आपला इथलाच आहे, पण तो योग म्हणून आपल्या याच्यामध्ये आहे शास्त्रामध्ये, पण तो योगा म्हणून लोकांनी डिस्कव्हर केला आहे त्याला, ठीक आहे. आता डॉक्टर मिकाउसी हे एक प्राध्यापक होते, पीएचडी स्कॉलर. आता पीएचडी स्कॉलर अनपढ व्यक्ती होते ना, एज्युकेटेड व्यक्ती होते. एज्युकेटेड व्यक्ती कधीही अंधश्रद्धा पाळत नाही, कुठेही भारतात जा या बाहेर जा. पाळतो का? कुठेतरी त्यांना नॉलेज असते त्या गोष्टीविषयी, म्हणून ते समोर जातात त्या रस्त्याने. डॉक्टर मिकाउसी 1800 सदीमध्ये हे जपानमध्ये एका शहरामध्ये राहत होते. मिकाउसी यांनी आध्यात्मिक प्रवृत्ती होती यांची. जेव्हा एक दिवस ते लेक्चर करत होते शाळेमध्ये, कॉलेजमध्ये लेक्चर चालू होतं, तेव्हा त्यांच्या स्टुडंटने एक प्रश्न विचारला की जगामध्ये एवढी दुःख गरिबी आहे, तर हे दुःख गरिबी दूर करण्यासाठी अशी कुठली तरी विद्या आहे का की त्यामुळे आपल्या जगातील सर्व दुःख आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये जे काही दुःखाची परिस्थिती आहे, जे दुःखामध्ये राहतात, ते दुःख दूर करण्याची ताकद निर्माण होईल. तेव्हा डॉक्टर मिकाउसीला माहिती होतं की अशी कुठली तरी विद्या आहे, पण त्यांना नेमकं माहित नव्हतं कुठली आहे. मग आता सांगा, डॉक्टर मिकाउसी अख्ख्या जगात कुठं गेले असेल ही विद्या शोधायला? सांगा, जनरल नॉलेजचा प्रश्न आहे.
कुठल्या देशात गेले असेल तुमच्या मनाने? डॉक्टर मिकाउसी भारतातच आले. भारतामध्ये 7 वर्ष अभ्यास केला. आपले जेवढेही ग्रंथ आहे ना, त्या सगळे ग्रंथ त्यांनी वाचून काढले. आपल्या भारतामध्येच त्यांनी शोध लावला आणि ही विद्या कुठली इकडची तिकडची नको, भारतामधलीच विद्या आहे. तथागत गौतम बुद्धाच्या कमलसूत्र ग्रंथामध्ये या रेकीचा स्पर्श चिकित्सा म्हणून उल्लेख आहे. आता रेकी जपानी शब्द आहे आणि भारतात या रेकीला काय म्हणतात? स्पर्श चिकित्सा. स्पर्शाच्या माध्यमातून दुसऱ्याला हील करणं. आता हे हिलिंग करण्यासाठी फक्त तुम्हाला या हाताची गरज आहे. कुठलंही साधन यूज करायची गरज नाही. ही 2 हात आहे तुमचे, या 2 हातांनी समोरच्याला हिलिंग करायची आहे. इथे आपले चक्र असतात, ते चक्र ऍक्टिव्ह करावं लागतंय. ते ऍक्टिव्ह झाल्यानंतर जे करतो ना आपण चार्ज, हिल, प्रोटेक्ट, पामचक्र कुणाला माहित असेल तर हे चक्र ऍक्टिव्ह होतात आणि चक्र ऍक्टिव्ह झाल्यामुळे समोरच्या व्यक्तीपर्यंत ती ऊर्जा पोहोचते. ठीक आहे. आता डॉक्टर मिकाउसी जेव्हा भारतात आले तेव्हा मग भारतामध्ये त्यांच्या एक लक्षात आलं की मेडिटेशनद्वारे आपल्याला कुठलीही विद्या कशी पाहिजे ते शोध मेडिटेशन मध्ये मिळतो. मग ते त्यांच्या देशामध्ये परत गेले आणि त्यांनी ठरवलं की 21 दिवसाची ध्यान साधना उपवास करायचा. आता या ध्यान साधनेत त्यांनी विदाऊट अन्न पाणी त्यागून त्यांनी हे मेडिटेशन केलं. त्यांनी त्यांच्या शहराच्या 20 किलोमीटर दूर एका क्युरो नामक पहाडीवर गेले आणि तिथे त्यांनी 21 दिवसाची ध्यान साधना केली. जपानमध्ये ज्या मेडिटेशन केलं त्यांनी तेव्हा आज तिथे रेकीचं मंदिर आहे. ठीक आहे. आज एक पवित्र रेकीचं मंदिर म्हणून प्रसिद्ध आहे. रेखा मॅडम व्हिडिओ ऑन करा. खूप लोक माहितीये का व्हिडिओ ऑन करत नाही आणि मग नंतर म्हणतात आम्हाला क्लास समजला नाही. मला नाही कळतच नाही, म्हणजे कसं व्हिडिओ ऑन करायला तर मला समोरच्याला सांगता येईल. कळतं तुमची माहिती का, व्हिडिओ ऑन करताना एनर्जी सुद्धा कळते का तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्ही याच्यातून बाहेर निघू शकाल की नाही हे सुद्धा सांगता येते. म्हणून व्हिडिओ ऑन करत जा. व्हिडिओ आपले काय होईल बघा बरं. आपण तसं बी तर घरी असंच राहतो ना बसल्या, त्याच्यापेक्षा व्हिडिओ ऑन करायचा आणि काहीतरी नवीन भेटतं तर शिकून घ्यायचं. जेव्हा डॉक्टर मिकाउसीने मग 21 दिवसाची ध्यान साधना केली. आता त्या काळामध्ये 1800 सदीमध्ये ना तर वॉच होती ना तर टाइम कसा बघता येईल. मग 21 दिवस झाले हे कसं कळेल बाबा मला, म्हणून त्यांनी काय केलं, एका पिशवीमध्ये 21 गोटे लिहिले. 21 गोटे, जसं एक दिवस मेडिटेशन झालं तर एक गोटा खाली फेकायचे, एक दुसरा दिवस झाला की पुन्हा एक गोटा फेकायचा. असं करता करता मिकाउसीनी 20 दिवस मेडिटेशन केलं. त्यांना कुठलाही रिझल्ट आलेला नाही. ठीक आहे. आपण म्हणतो आजच्या आजच माझं का बरं प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला. कुठलीही गोष्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला थोडा वेळ द्यावा लागतो. शेतामधलं पीक यायला 3 महिने लागते. मग आपण अख्ख्या या ज्या ब्लॅक एनर्जीमध्ये पडलेलो होतो, ज्या दुःखांमध्ये घेऊन बसलेलो होतो, त्याच्यामधून बाहेर यायला टाइम द्यावा लागेल ना रेखा मॅडम. द्यावं लागेल ना रेखा मॅडम. शेतामध्ये शेतकरी एकच बी पेरतो तर एवढं बी देतो तो. एक गहू एवढे देतो ना गहू आपल्याला. रूल आहे ब्रह्मांडाचा. आणि 3 महिन्यानंतर पीक पण येते. तसंच आपलं आहे. आपल्याला थोडं आपण ज्या ऊर्जांमध्ये पडलेलो आहे त्या ऊर्जांमधून बाहेर निघण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल ना. 20 दिवस त्यांनी मेडिटेशन केलं. 20 दिवस त्यांना कुठलाही रिझल्ट आला नाही. मग 21व्या दिवशी डॉक्टर मिकाउसीने ठरवलं की थोडं मी पाणी पिऊ का, माझा गळा सुकला लगेच क्लास. हो. ठीक आहे. आवाज येतो? हो.
20 दिवस पर्यंत यांना कुठलाही रिझल्ट आला नाही, पण 21व्या दिवशी यांनी ठरवलं की पुन्हा एकदा मेडिटेशन मध्ये बसायचं. मग जेव्हा ते मेडिटेशन मध्ये बसले तर जेव्हा मेडिटेशन करत होते त्यानंतर ते लगेच दुसऱ्या दिवशी 2 वाजता त्या मेडिटेशन मधून बाहेर आले. जेव्हा ते मेडिटेशन झालं तेव्हा त्यांना ब्रह्मांडाच्या थ्रू अशी एनर्जी बॉल आले. त्या एनर्जी बॉल मध्ये 4 सिम्बॉल त्यांना ऍक्टिव्हेट करून मिळाले, जे तुम्ही सेकंड लेवल मास्टर लेवल मध्ये शिकवता आणि ते सिम्बॉल टाकल्यावरच तुम्हाला एनर्जी जाणवते. आता रेकी लेवल 1 मध्ये 10% ऊर्जा आहे, सेकंड लेवलला 40% असते आणि मास्टर लेवल जे थर्ड लेवल करतो आपण त्याच्यामध्ये 100% ऊर्जा असते. आता 10% ऊर्जेने आपण काम करू तर रिझल्ट तसाच येणार आहे, 100% ऊर्जाने करू तर तसं येणार आहे. एवढा अनुभव करून घ्यायचा. आता मग रेकी म्हणजे काय ना, रेकीचं आपल्या जीवनात काय महत्व आहे त्याच्यासाठी असतो शक्तिपात. मग जेव्हा तुम्ही हा शक्तिपात करता तेव्हा तुम्हाला ते एनर्जी जाणवते. विदाऊट शक्तिपात तुम्हाला एनर्जी तेवढी फील होत नाही. होते आहे तुमच्याच मध्ये एनर्जी येते पण तेवढी फील होत नाही. मग त्यांनी ठरवलं की गरीबों की सेवा से निराशा. आता बघा तुम्हाला मी फ्री मध्ये पण शिकू शकते, सेकंड लेवल थर्ड लेवल. आता का बरं शिकवत नाही त्याचं रिझन, आता मिकाऊसी त्यांच्या जो भरभरून संपत्ती होती पण त्यांचा एक उद्देश होता की बाबा मी अशा लोकांची मदत करेल की ज्या लोकांच्या जीवनात खरंच गरिबी आहे, पैसा नाहीये, त्यांचे रिलेशन खराब झाले आहे, अशा लोकांची मदत करेल. जेव्हा त्यांनी ठरवलं तेव्हा ते त्यांच्याच एका वस्तीमध्ये गेले आणि त्या गरीब लोकांची मदत केली. तेव्हा ते जे गरीब लोक होते ज्या परिस्थितीमध्ये होते त्या परिस्थितीमधून ते बाहेर आले आणि खूप श्रीमंत झाले, त्यांचे रिलेशन पण सुधारले. पण काही दिवसांना ते लोक ज्या परिस्थितीमध्ये होते त्या परिस्थितीमध्ये वापस आले. ठीक आहे. आता असं का बरं झालं मला सांगा. मी जर तुम्हाला कुठली गोष्ट देत आहे आणि तुम्ही जर आता माझा रेकी लेवल 1चा 5 दिवसाचा क्लास करत आहे, मनात प्रश्न घेऊन बसले, मी तुम्हाला सांगून राहिली जीव तोडून असंच होते, मी माझा अनुभव आहे असंच होते, तुम्ही म्हटलं ऐसा भी होता है क्या, तर तुम्ही एनर्जी ब्लॉक नाही कराल का? तुम्हाला रिझल्ट येईल का त्याचा? नाही ना. मग त्याच्यासाठी एनर्जी एक्सचेंज आहे. एनर्जी एक्सचेंज जेव्हा देतो ना आपण काही ना काही, तिथं आपण एनर्जी ब्लॉक करत नाही. जिथं देता येते तिथं घेता येते. तुम्ही काहीतरी दिलं म्हणून त्या गुरुनी तुम्हाला काहीतरी दिलं म्हणजे त्याचा तुम्हाला लाभ झाला. आधीच्या काळात काय व्हायचं माहितीये तुम्हाला, ते जे आपले गुरु राहत होते ना त्यांना आपण बघा, आपल्याच शाळेतले गुरु आपण त्यांना गुरु मानायचं. भाजीपाला नेऊन द्यायचं त्यांना, काहीतरी नेऊन द्यायचं, कारण ते आपली गुरुदक्षिणा होती. आता तुम्ही माझ्यासाठी मी म्हटलं मला 1 किलो फळ आणा, सेब पाठवा, तर ते येता येतच खराब होऊन जाईल. मग ती गुरुदक्षिणा दिल्यापेक्षा मला एनर्जी एक्सचेंज द्यायचं. पैसा नाहीये, ती एनर्जी आहे. ठीक आहे. म्हणून ते शक्तिपातच्या वेळेस कुठलंही एनर्जी एक्सचेंज घेतल्या जाते, विदाऊट नाही करून दिल्या जाते. तुम्ही तुमच्या घरी, मी माझ्या घरी, माझ्या एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे काहीतरी तुमचा ना माझा ओरा कनेक्ट झाला. काय म्हणता मयुरी मॅडम, शक्तिपात पोहोचला तुमच्या घरी यवतमाळला? आज त्या मॅडमनी शक्तिपात केला रेकी लेवल 1चा. माझ्या ऊर्जा तुमच्या घरी पोहोचल्या, तुमच्यापर्यंत. हा, मग तुमच्यापर्यंत पोहोचल्या म्हणजे मी तुमच्यासोबत ऍड झाली, तुमच्या कर्मासोबत. पण तुम्ही मला जे एनर्जी एक्सचेंज दिलं ना, ना तर तुमच्या मनात माझ्याविषयी काही प्रश्न राहिलाय ना माझ्या मनात तुमच्याविषयी झालाय, कारण तिथं आपण एनर्जी एक्सचेंज करून एकमेकांसोबत एनर्जी डिस्कनेक्ट केली. ठीक आहे. असं असते ते एनर्जी एक्सचेंजचा रूल. मग डॉक्टर मिकाऊसी फ्री मध्ये शिकवलं म्हणून त्या लोकांचे विचार बदलले ना तिथे कुठेतरी, त्यांनी ते एनर्जीला जपलं नाही ना. मग त्याचा रिझल्ट काय आला, ते व्यक्ती जे ज्या कंडिशन मध्ये होते तिथेच त्यांच्या गरीब परिस्थितीमध्ये वापस आले. डॉक्टर मिकाऊसीच्या लक्षातच आलं नाही असं का बरं झालं. मग त्यांनी काय केलं, मेडिटेशन केलं. पुन्हा मेडिटेशन मध्ये त्यांनी रिसर्च केला. मग त्यांनी सांगितलं की मागितल्याशिवाय रेकी द्यायची नाही. ठीक आहे. म्हणून मी फोर्स करत नाही. मी म्हटलं एक शब्द माझा विचारणं सांगणं तुम्हाला काम आहे, शक्तिपात कराल का? तुम्हाला पटलं तर तुम्ही करा, अदरवाईज मी फोर्स करू शकत नाही कोणाला. कारण मी जरी तुम्हाला जबरदस्ती म्हटलं नाही ताई करा, चांगलंच आहे करा, तुम्हाला रिझल्ट येणार नाही त्याचा. तुम्ही स्वतःचीच ब्लॉकेजेस वाढवणार आहे आणि स्वतःच नुकसान होणार आहे. त्याच्यापेक्षा फोर्स कधीही कोणाला करायचा नसतो. ती आपली स्वइच्छा असते, करायचं नाही करायचं. त्यानंतर तिथे कोणी काही बोलत आहे का? कोणी काही बोलत आहे का? मला थोडा आवाज येऊन राहिला. तेव्हा तिथे ना दुसरं महायुद्ध चालू होतं. आता त्या महायुद्धामध्ये एक सोल्जर होते, डॉक्टर, हे ते बघा, डॉक्टर हुजिरो हायेशी, हे तिथे एक अधिकारी होते त्या जिथे लढाई चालू होती त्या सैन्यातले. आता लढाई म्हटलं सगळे लोक
मरून राहिले, इकडे तिकडे पडले, थोडे ते आध्यात्मिक होते तर त्यांना खूप वाईट वाटत होतं की असं का बरं. त्यांनी त्यांची अधिकाऱ्याच्या पोस्टवरची नोकरी सोडून आध्यात्मिक मध्ये रेकीमध्ये समर्पण केलं आणि रेकीचं रिसर्च सेंटर चालू केलं. तर या रेकीद्वारे लोकांना अजून कशा पद्धतीने जास्तीत जास्त फायदा होईल आणि ही ऊर्जा लोकांपर्यंत कशी पोहोचेल, त्यांनी रिसर्च सेंटर सुरू केलं. आजही ते रिसर्च सेंटर चालू आहे. त्यानंतर यांची पहिली स्टुडंट डॉक्टर श्रीमती हवायो टकाटा. आता ह्या मूळच्या जपानच्या होत्या ह्या मॅडम. यांची स्टोरी खूप स्पेशल आहे. 1800 सदीमध्ये जर कुठल्या व्यक्तीला कॅन्सर झाला, आज आपण कॅन्सरच्या नावाने भीतो की नाही भीत, भीती वाटते आपल्याला कॅन्सर म्हटलं तर. मग 1800 सदीमध्ये तर काहीच पर्याय नव्हता ना त्या कॅन्सरसाठी. तेव्हा त्या व्यक्तीला किती भीती वाटत असेल, त्या व्यक्तीला भीती वाटत असेल ना. पण त्यांना ते हो हो चालते ना, चालते, काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी डॉक्टर जवळ गेले, डॉक्टरने त्यांना खूप क्रिटिकल ऑपरेशन सांगितले, तरी ते ऑपरेशन करायला गेल्या हॉस्पिटलमध्ये. त्या बेडवर लेटल्या आणि बेडवर लेटता लेटता एकदम मनातून एक आवाज येतो. इथून एक आपल्यासाठी बघा एक पॉझिटिव्हिटीचा एक आतून आवाज येतो. एखादं काम जर आपल्याला करायचं असलं तर येतो की हे काम माझ्यासाठी योग्य नाही, पण तरी माइंड म्हणते करून घे ना. आपण जातो करायला, मग आपलं नुकसान होते. कधीही इथून आलेला आवाज ऐकायचा. ही आपली सच्चाई आहे. ते आपलं सबकॉन्शियस माइंड, जे आपलं हे माइंड आहे ना, हे वेगळं आहे. सबकॉन्शियस माइंड असते ना, ते वेगळं असते, तिथं रियालिटी होते. ते सबकॉन्शियस माइंड तुमचं जे मानन ना तुम्ही, ते तुमच्या लाईफमध्ये मानता. म्हणून तिथं बदलायची ती प्रोग्रामिंग कशी बदलायची. जेव्हा झोपायला जाता ना, तेव्हा असे विचार घेऊन जा, फक्त तुम्हाला जे पाहिजे ते. तुम्ही 1 लाख नाही कमावत ना, तरी सांगा त्याला मी 1 लाख कमावतो. सांगा. तुम्ही जोपर्यंत त्याला सांगणार नाही ना, तोपर्यंत तो पैशाचे असे रस्ते खुलून देणार नाही तुमच्यासाठी. जोपर्यंत तुम्ही त्याला सांगणार नाही माझं या व्यक्तीसोबत खूपच प्रेमाचं नातं आहे, तोपर्यंत खरंच तुमचे त्या व्यक्तीसोबत नातं सुद्धा चांगलं बनणार नाही. त्यासाठी त्या सबकॉन्शियस माइंडला छोट्याशा बाळासारखं शिकवावं लागते. म्हणून शिकवायचं. आता डॉक्टर हवायू टकाटा या मॅडम मग घरी आल्या आणि घरी येऊन त्यांना माहिती पडलं होतं की जपानमध्ये कुठली तरी अशी थेरपीचा शोध लागलेला आहे बघा. रेकी म्हणजे नॅचरल हिलिंग प्रोसेस, जे तुमच्यात आणि माझ्यात आहे. हिलिंगचा मतलब, रेकीचा मतलब काय, नॅचरल हिलिंग प्रोसेस. नॅचरल म्हणजे आपल्याला आपला जन्म होताच आपण ती ऊर्जा आपल्यामध्ये घेऊन आलेलो आहे सगळेजण. पण ती ऊर्जा आपल्याला आपल्या जीवनात आलेल्या परिस्थितीनं ती ऊर्जा आपली ब्लॉक झालेली आहे. मग ती ब्लॉक झालेली एनर्जी ऍक्टिव्ह कशी करायची, तर ते गुरुद्वारे शिष्याला ऍक्टिव्ह करून दिल्या जाते. तेव्हा ती तुमची एनर्जी अजून ऍक्टिव्ह होते. त्या आल्या आणि 6 महिने त्यांच्यावर उपचार झाला तिथे जपानमध्ये. आता सांगा 30 वर्षामध्ये कॅन्सर डिटेक्ट झालेली महिला तेव्हा रेकीने हिलिंग करून त्यांच्या 80व्या वर्षापर्यंत जगल्या. आता शक्य होतं का 1800 सदीमध्ये, पण रेकीने शक्य केलं ना. आता तर 4 स्टेजचा कॅन्सर बी ठीक झालेला आहे, केलेला आहे, लोक करून बी राहिले रेकीने. बाकी गोष्टी तर खूप नॉर्मल आहे. बाकी ज्या छोटे छोटे तुमचे अनुभव आहे ना, मला हे पाहिजे ते पाहिजे, ते आरामात भेटतं. 4 स्टेजचा कॅन्सर ठीक होऊ शकते, तर बाकी गोष्टी तर आरामात मिळेल ना आपल्या लाईफमध्ये. तिथं कुठं जावंच लागणार नाही तुम्हाला. आता तुम्ही तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला जेही पाहिजे ते मॅनिफेस्ट करू शकता लाईफ या रेकीच्या माध्यमातून. फक्त ईश्वर ऐसाही होत आहे का, तिथं प्रश्न लावायचा नाही. ज्यानं प्रश्न लावला त्याला रिझल्ट येत नाही. मी अजूनही सांगते, तुम्ही जे ईश्वर गुरुला मानता त्याला समर्पण करून जेव्हा रेकीला अप्लाय करताना अख्खं आयुष्य बदलून टाकते रेकी. मागता मागता थकान, देता देता थकत नाही. एवढा रेकीमध्ये पॉवर आहे. फक्त तुमचा विश्वास, थोडी तुमची 3 महिन्याची प्रॅक्टिस, त्याच्याशिवाय तुम्हाला काहीही द्यायचं नाहीये. आणि त्याच्यानंतर बघा किती माइंड चेंज होते. तुम्ही स्वतः, तुमचे नातेसंबंध, तुमचे मुलं, एकच वेळ इन्व्हेस्टमेंट करायला लागते रेकीमध्ये. ठीक आहे, मी तर एकच वेळ घेते, पण बाकी लोक माहितीये का लाईफ टाईम ऍक्सेस कोणीही देत नाही. मी लाईफ टाईम ऍक्सेस देते, 3 महिन्याचा ऍक्सेस देते. 3 महिन्यांना जर तुम्हाला रेकी समजली नाही तर पुन्हा मला पैसे द्या, हाफ पेमेंट, आणि रेकी करा. असे लोक बी आहे देणारे मार्केटमध्ये. ठीक आहे, आता करू आपण मेडिटेशन. ठीक आहे, आता चला बसा, पाण्याचा ग्लास घ्या, छान पाणी प्या आणि बसा मेडिटेशनला. मिरल घेऊन या सगळेजण. आज स्वतःची ओळख करायची आहे, स्वतःवर भरभरून प्रेम करायचं आहे. जे लोक व्हिडिओ ऑफ ठेवन त्यांना रिझल्ट येणार नाही. रुची मॅडम व्हिडिओ ऑन करा. धनश्री मॅडम तुम्ही पण व्हिडिओ ऑन करा. हो हो करा ना. कुणी आहे का? जायचं असेल, प्रॉब्लेम असेल तर जा, अगर करायचं असेल तर करा. नाही, कुणी आहे नाही, करते मी. हा, तर मिरल घेऊन या.
फक्त कोणी आलं तर मी व्हिडिओ बंद करीन. मोबाईल साईडला ओके ठेवून देईन. ओके ओके. स्वाती मॅडम करा, सेल्फ लव्ह मेडिटेशन आहे. भाग्यश्री मॅडम करा व्हिडिओ ऑन. धनश्री मॅडम मॅडम माझा मुलगा लहान आहे हा. काहीच प्रॉब्लेम नाही, त्याला साईडला बसवा. सेल्फ लव्ह मेडिटेशन आहे. तो बसतच नाही ना, म्हणून तर प्रॉब्लेम होते, म्हणून सारखा एक व्हिडिओ एक ऑफ करा. एक एक डोळा खोलायचा, त्याला बघायचं, इकडे तिकडे हा गेला ते नाही पाहिजे. मेडिटेशन बी हा तेच. हे तुम्हाला सांगून ठेवलेलं बरं ना, तर बोलणार की असं हे करू नका. नाही. व्हिडिओ ऑन माझ्यासाठी नाहीये ऍक्च्युली. व्हिडिओ ऑन असं म्हणायचं आहे, बघा माझं रेकी झालंय. मी जेव्हा तुम्ही मेडिटेशन करता ना, तेव्हा मी हिलिंग करून देते तुम्हाला. अच्छा. त्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ ऑन करा. आता तुम्ही व्हिडिओ ऑफ मध्ये मी तुम्हाला हिलिंग कसं करेल? हो तुम्ही ते मला पण बरोबर. दिसणारच नाही, तर माझ्या ऊर्जा तुमच्यापर्यंत कशा पोहोचेल? ते पण बरोबर आहे. बस तेवढंच कारण हा सांगायचंय. राहत नाही ना, म्हणून बोलली तुम्हाला. नाही, काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही त्याला बी बघत चला आणि हे पण करा. ठीक आहे, सोबत करा. हा ठीक आहे. स्वाती मॅडम आहे का? व्हिडिओ ऑन करा. मिरल घेऊन या, नंतर उठायचं नाहीये. खाली काही आसन टाकून घ्या. असं नाही खाली. वंदना मॅडम बाहेर असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मेडिटेशन होत असेल तर करा, नसेल होत तर काही प्रॉब्लेम नाही. चेअरवर चालते ना मॅडम बसते. हो हो, पण पायाखाली काही घे, चप्पल वगैरे. दोन मिनिटं, माझा आवाज येणार नाही तुम्हाला. ठीक आहे, तुम्ही बसा. चला, बसले का? ज्यांचं व्हिडिओ ऑन नसेल, होत असेल शक्य तर करा, नसेल तर काही प्रॉब्लेम नाही. मोठ्या मिरर समोर बसलं तरी चालेल ना? हो हो, चालते. तेच, कारण हा छोटा घेऊन बसलाय परत. हो, चालते. चला, बसायचं आहे. हा, धनश्री मॅडम थोडा ना मोबाईल असा ठेवा की मला थोडं जास्तीत जास्त दिसा. तुम्ही मागे करा, पुन्हा मागे करा. फक्त आवाज ऐकू आला म्हणजे झाला. पाणी पिले सगळे? मी तुम्हाला 2 इमेज दाखवते. हा, थोडं डोळ्यामध्ये फक्त मी अनम्यूट करते. रुची मॅडम, हा अनम्यूट करा, म्यूट करा, सॉरी म्यूट करा. मी 2 इमेज दाखवते तुम्हाला. त्या 2 इमेज मध्ये स्वतःला बघायचं आहे. मी जेव्हा बघा म्हणाल तेव्हा बघायचं आहे. ठीक आहे? मी जेव्हा म्हणन तुम्हाला बघा, आता बघून घ्या. मी जेव्हा म्हणन असं व्हिज्युअलाइज करा. मी एका स्टार मध्ये तुम्हाला व्हिज्युअलाइज करा म्हणन, तेव्हा असं व्हिज्युअलाइज करायचं आहे स्वतःला. ठीक आहे? ठीक आहे, कळलं? मी म्हणन जेव्हा रोटेट होत आहे त्याला बघा, रोटेट होताना म्हणजे असं फिरताना बघायचं आहे.
आणि त्यामध्ये तुम्ही बसलेले आहात एवढं व्हिज्युअलाइज करायचं आहे. ठीक आहे. हो म्हणत चला कोणीतरी एखादं जण. मला असं वाटत आहे की नेटवर्क इश्यू असतो ना, कधी कधी आवाज नाही जात. हो मॅडम. याला बघितलं का? कसं वाटतं याला पाहून? छान. स्माइलीने याला बघून हो. येईन ना. आणि आणाचीच आहे. नाही आली असेल तर आणाची आहे बघा. याला बघून घ्या. मी म्हणान याला व्हिज्युअलाइज करा, तर याला व्हिज्युअलाइज करायचं आहे पूर्ण बॉडीमध्ये. ठीक आहे. एवढे वर्षाची हरवलेली स्माईल आणायची आहे आज चेहऱ्यावर. ठीक आहे. चला बसा. डोळे बंद. एकदा रेकीला कॉल करणं शिकवते, करून घ्या माझ्यासोबत. हात जोडायचे आहे. मला दिसा रुची मॅडम, हात दिसून राहिले तुम्ही. मी स्वतःची आभारी आहे. दिव्यरीती शक्तीची आभारी आहे. जो कोणी करत आहे व्हिडिओ ऑन करा, कारण मेडिटेशन आहे. कुठल्या नवीन मॅडम जॉईन झाल्या आता? मॅडम व्हिडिओ ऑन करा, मेडिटेशन आहे. तुम्ही पण करून घ्या मेडिटेशन. लगेच बसा. मेडिटेशन आहे. बसून जा. मी थांबते 1 मिनिट. बसा तुम्ही. थोडं पाणी पिऊन घ्या, खाली काहीतरी घ्या आणि मोबाईल थोडा लांब ठेवा. मला दिसत आहे पूर्ण. ठीक आहे. बस 1 मिनिट मॅम. रव्या इथे बसू का? ओके मॅम. मला सांगा थोडसा, आवाज येते काय का म्युझिक जातं? आयफोन नाही ना मॅडम. थोडं मला दिसा तुम्ही पूर्ण, म्हणजे असं थोडं मागेच करा मोबाईल. सगळेजण मिरल घेतला नसेल ना तर मिरल घेऊन घ्या. मी पुन्हा रिपीट करते. मी एक सिम्बॉल दाखवते. काही लोक नवीन जॉईन झाले आहे, लक्षात नाही. बघा, हा दिसतो का स्माइल इमोजी? हो मॅम. बघून लगेच येतं की हसायला पाहिजे. हो. आता याला पूर्ण अख्ख्या बॉडीमध्ये व्हिज्युअलाइज करायचं आहे आणि ती स्माइल क्रिएट करायची आहे, जे इनर लेवलवर क्रिएट करायची आहे तुम्हाला. जी तुमच्या आतमध्ये दडलेली स्माइल आहे ना, कितीतरी वर्षापासून तुम्हीच लपून ठेवलेल्या त्या स्माइलला क्रिएट करायचं आहे. एक हे झालं. दुसरं बघा, मी दुसरं दाखवते पुन्हा. या इमोजीला पुन्हा, अरे यार, रिपीट करायला बघ. तुम्ही तुमच्याकडून म्यूट करून घ्या. बघा, मी जेव्हा म्हणून तुम्हाला या सिम्बॉल मध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करा आणि हा रोटेट होत आहे, तेव्हा याला बघायचंय. पुन्हा एकदा डोळ्यामध्ये बसून घ्यायला. याचा एनर्जी खूप फील होते. तुम्ही जेवढं सुंदर व्हिज्युअलायझेशन कराल ना याचं, तेवढी एनर्जी फील होते याची. मी हे सेशन देत नाही. मी या सेशनचे पैसे घेते. मी कुणाला देत नाहीये. रेकी लेवल मध्ये मी पहिल्यांदा देत आहे हे सेशन. ठीक आहे. आवाज येतो का म्युझिकचा? हो. आता आला होता. आता आलं येत आहे. मदत नकाठी.
ठीक आहे, कमीच यायचं कारण मला बोलायला जास्त पॉईंट. चला डोळे बंद करायचे आहे. एक डीप ब्रीथ करायचं आहे. होल्ड अँड ब्रीथ आउट स्लोली स्लोली. एक डीप ब्रीथिंग. होल्ड. ब्रीथ आउट. बॉडी रिलॅक्स. हात जोडायचे आहे. ज्या कुठल्या ईश्वर गुरुला तुम्ही मानता त्यांचं आवाहन करायचं आहे. हे ईश्वर गुरु माझी साथ करा. 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 मला या मेडिटेशनचा लाभ होण्यास सहकार्य करा. या मेडिटेशनचा लाभ होण्यास हात खाली घ्यायचे तळहात मांडीवर. अनुभव करा येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य घेऊन आलेला आहे. येणारा प्रत्येक श्वास तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्य घेऊन आलेला आहे. आणि जाणारा प्रत्येक श्वास तुमचे 7 चक्रा, शरीर, मन, बुद्धी आणि औरा मधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती कायमस्वरूपी बाहेर काढत आहे. तुमच्या आतमध्ये दडलेली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. तुमच्या आतमध्ये दडलेली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. संपूर्ण नकारात्मक ऊर्जा कायमस्वरूपी बाहेर निघत आहे. आतमध्ये दडलेलं बघा कुठे काय पेन वाटत आहे. कुठल्या भागामध्ये माइंड लेवलवर तुम्हाला हेवीनेस जाणवत आहे. कुठल्या भागामध्ये तुम्हाला असं भारी भारी वाटत आहे. जस्ट डोक्याला टच करून सांगायचं आहे मला एकदा. बघा तुमचं जे काही तणाव, चिंता, डिप्रेशन, जे काही ओव्हर थिंकिंग आहे आज सगळ्यांना अलाउ करून बाहेर काढायचं आहे. मी तुम्हाला जो मर्कबा सिम्बॉल सांगितला त्या सिम्बॉल मध्ये स्वतःला बघायचं आहे. तुम्ही त्या सिम्बॉल मध्ये बसलेले आहात. तुम्ही त्या सिम्बॉल मध्ये बसलेले आहात. बघा त्या सिम्बॉल मध्ये तुम्ही स्वतः बसलेले आहात. आणि आज तुमच्या आतमध्ये जे काही तणाव, चिंता, डिप्रेशन, कुठल्या गोष्टीमध्ये मिळालेले हार असेल ते सगळं समोर आणायचं आहे आणि या सिम्बॉल सोबत बाहेर काढायचंय. बघा रोटेट होताना बघायचं या मर्कबा सिम्बॉलला. या मर्कबा सिम्बॉल मला रोटेट होताना बघायचंय. बघा स्पिनिंग होत आहे हा सिम्बॉल. खूप जोरामध्ये स्पिनिंग होत आहे हा सिम्बॉल. खूप जोरामध्ये स्पिनिंग होताना बघायचं आहे. कदाचित कुणाला पुन्हा बघायचं असेल तर मी एकदा दाखवते. हलके डोळे करून बघ जा. सध्या खोलू नका डोळे, मी दाखवते. खूप जोरामध्ये स्पिनिंग होत आहे. खूप जोरामध्ये स्पिनिंग होत आहे. तुमच्या आतमध्ये दडलेले जे काही दुःख आहे, आजपर्यंत ठेवलेले दुःखाचे ओझे आहे ते सगळे कायमस्वरूपी निघून जात आहे. बघा सिम्बॉल एकदा पुन्हा बघा. हलके डोळे खोलून बघायचं आहे. तुम्ही या सिम्बॉल मध्ये बसलेले आहात आणि हा सिम्बॉल रोटेट होत आहे. एकदा बघा. हलके डोळे खोलून बघायचं आहे. हा सिम्बॉल रोटेट होताना बघायचा आहे. हा सिम्बॉल रोटेट होताना बघायचा आहे. हलके डोळे खोलून बघायचा आहे. हा सिम्बॉल रोटेट होताना बघायचा आहे. आणि त्या सिम्बॉल मध्ये तुम्ही बसलेले आहात. आजपर्यंत भरून ठेवलेला जो काही तणाव, चिंता, डिप्रेशन या सिम्बॉल सोबत संपूर्ण बाहेर निघून जात आहे. तुम्ही जे काही निगेटिव्हिटी आजपर्यंत तुमच्या आतमध्ये दडून ठेवली ती संपूर्ण निगेटिव्हिटी आज बाहेर निघून जात आहे. ती संपूर्ण निगेटिव्हिटी बाहेर निघून जात आहे. आज अलाउ करा स्वतःला. आज स्वतःला परमिशन द्या की तुम्ही जे काही दुःख तुमच्या आतमध्ये साचून ठेवलेलं आहे त्या दुःखांना वाट मोकळी करा.
अगदी सहजतेने एखाद्या गोष्टीमध्ये आलेलं असफलता असेल, कदाचित कुणाच्या प्रेमाची कमतरता असेल, ते सगळं बाहेर काढून टाकायचं आहे. कदाचित कुणाच्या प्रती काहीतरी नकारात्मक भाव आतमध्ये दडलेला असेल, ते सगळं आज अलाव करा स्वतःला आणि बाहेर काढून टाकायचं आहे. बघा, ज्या मर्कबा सिम्बॉल मध्ये तुम्ही बसलेले आहात त्याची स्पिनिंग स्पीड अजून जोरामध्ये वाढलेली आहे. खूप जोरामध्ये स्पिनिंग स्पीड वाढलेली आहे. खूप जोरात रोटेट होताना बघायचं आहे याला. खूप जोरामध्ये रोटेट होताना बघायचं आहे. हा मर्कबा सिम्बॉल खूप जोरात रोटेट होताना बघायचा आहे. पुन्हा बघू शकता हलके डोळे खोलून एकदा. पुन्हा बघा हलके डोळे करून खोलायचे आणि बघा. खूप जोरामध्ये रोटेट होताना बघायचा आहे. हा मर्कबा सिम्बॉल खूप जोरामध्ये रोटेट होताना बघायचा आहे. व्हिज्युअलायझेशन होत नसेल तर पुन्हा हलके डोळे खोलून बघू शकता. खूप जोरामध्ये एनर्जीचा सगळ्या लाईनिंग, याच्या एनर्जीच्या लाईनिंग आहे या सगळ्या. आणि या एनर्जीच्या लाईन मध्ये तुम्ही बसलेले आहात. हा दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेचा सुरक्षा कवच आहे. आज तुम्ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सुरक्षा कवच मध्ये बसलेले आहात. आज तुम्ही दिव्य ब्रह्मांडीय ऊर्जेच्या सुरक्षा कवच मध्ये बसलेले आहात. आतमध्ये दडलेलं जे काही दुःख आहे, जे काही तणाव, चिंता, डिप्रेशन आहे, ते सगळं आज अलाव करा, बाहेर काढायचं आहे. बघा, रोटेशनची स्पीड मी पुन्हा वाढवत आहे. रोटेशनची स्पीड मी पुन्हा वाढवत आहे. मी रोटेशनची स्पीड पुन्हा जोरामध्ये वाढत आहे. जोरात स्पिन होताना बघायचं आहे. खूप जोरात स्पिनिंग होत आहे. खूप जोरात, इतकं जोरात व्हायब्रेशन होत आहे. डोळे बंद. खूप जोरात स्पिनिंग होत आहे. फक्त बघायचं आहे त्या प्रकाशाच्या एका याच्यामध्ये, एका प्रकाशाच्या त्या एका आकृतीमध्ये स्वतःला व्हिज्युअलाइज करायचं आहे. आणि तुमच्यामध्ये असलेली संपूर्ण नकारात्मकता रिमूव्ह होत आहे. तुमच्या आतमध्ये दडलेलं सगळं दुःख आज बाहेर निघून गेलेलं आहे. व्हिज्युअलाइज करा. संपूर्ण बॉडी रिलॅक्स करायची आहे. हा दिव्य प्रकाश तुम्हाला संपूर्ण 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 दुःखापासून आज बाहेर काढत आहे. संपूर्ण जोरामध्ये रोटेट होत आहे. पुन्हा स्पिनिंग स्पीड वाढलेली आहे. पुन्हा स्पिनिंग स्पीड वाढलेली आहे. जोरामध्ये स्पिन होत आहे. मी पुन्हा स्पिनिंग स्पीड वाढलेली आहे. एवढा जोरामध्ये स्पिन होत आहे. खूप जोरामध्ये स्पिन होत आहे. खूप जोरामध्ये स्पिन होत आहे. खूप जोरामध्ये स्पिनिंग होत आहे. एकदम जोरामध्ये स्पिन होत आहे. आता तुम्ही एवढ्या दिव्य प्रकाशामध्ये आहे की तुमच्या जे काही नकारात्मकता आतमध्ये दडलेली आहे, तुमच्या 7 चक्र आवरामध्ये ती सर्व बाहेर निघालेली आहे. ती सर्व नकारात्मकता बाहेर निघालेली आहे. सर्व नकारात्मकता बाहेर निघालेली आहे. सर्व नकारात्मकता बाहेर निघालेली आहे. जस्ट रिमूव्ह अलाव करा स्वतःला. संपूर्ण तणाव बाहेर काढायचा आहे. परमनंटली बाहेर काढायचं आहे. जस्ट रिमूव्ह 7 चक्र आवरामधली जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती परमनंटली बाहेर निघालेली आहे. अलाव करा स्वतःला. जे काही दुःख आज डोळ्यासमोर येत आहे ते सगळं जस्ट बाहेर काढायचं आहे. या स्पिनिंग स्पीड मधून तुमच्या ओरामधून बाहेर निघत आहे. या स्पिनिंग स्पीड मधून तुमच्या ओरामधली असलेली संपूर्ण नकारात्मक ऊर्जा बाहेर निघत आहे. व्हिज्युअलायझेशन तुमचं जेवढं सुंदर कराल तेवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला येणार आहे. खूप जोरामध्ये स्पिनिंग होताना बघायचं आहे. पुन्हा बघा, या मर्कबा सिम्बॉल मध्ये तुम्ही बसलेले आहात. हा दिव्य प्रकाशाचा ज्योत ज्यात तुम्ही तुमचे जे काही दुःख, तणाव, चिंता, डिप्रेशनला जागा दिलेली आहे ना, ती सगळी बाहेर निघून रिप्लेस होऊन, औरामधून रिप्लेस होऊन बाहेर निघत आहे. संपूर्ण औरामधून ही नकारात्मक ऊर्जा निघून बाहेर गेलेली आहे. संपूर्ण औरामधून ही नकारात्मक ऊर्जा निघून बाहेर गेलेली आहे. परमनंटली रिमूव्ह. परमनंटली रिमूव्ह. जस्ट रिमूव्ह अलाव करा स्वतःला. जस्ट रिमूव्ह. जे काही दुःख, व्यक्ती आहे, कुणाचे शब्द तुम्ही पकडून ठेवलेले असेल, आज सगळं बाहेर काढायचं आहे. आज अलाव करा. आज सगळ्यांना आज बाहेर वाट मोकळी करून द्यायची आहे. सर्वांना वाट मोकळी करून द्यायची आहे तुम्हाला. आज सर्वांना तुम्हाला वाट मोकळी करून द्यायची आहे. आज अलाव करा. स्वतःच्या सेल्फला सांगा. आज स्वतःच्या सेल्फ सोबत बोलायचं आहे. आजपर्यंत मी फक्त आणि फक्त दुसऱ्याचा विचार करत होती आणि त्या दुसऱ्यांच्या विचार करण्यामध्ये मी माझ्या स्वतःला कुठेतरी तणाव, चिंता, डिप्रेशन मध्ये ढकललेलं आहे. आज त्या सर्व गोष्टीला मी परमनंटली बाहेर काढत आहे.
परमनंटली बाहेर काढताय. पुन्हा स्पिनिंग स्पीड वाढवताय मी. बघा खूप जोरामध्ये स्पिनिंग होताना पुन्हा जोरामध्ये. ही शेवटचा फोर्स आहे. हा शेवटचा फोर्स आहे. आज फक्त चान्स आहे तुमच्याजवळ. जेवढ्या सहजतेने तुम्ही काढाल तेवढं अलाव करा स्वतःला, तेवढं सहजतेने निघणार आहे. मी याचे 1100 रुपये चार्ज करते, पण आज माझ्याकडून गिफ्ट आहे तुम्हाला. आज अलाव करा फक्त स्वतःला. आज अलाव करा फक्त स्वतःला. अलाव करा. एकदम जोरामध्ये स्पिनिंग वाढत आहे. एकदम जोरामध्ये स्पिनिंग होते. खूप जोरामध्ये स्पिन होत आहे. खूप जोरामध्ये स्पिन होत आहे. खूप जोरामध्ये स्पिन होत आहे ना. जे काही नकारात्मक विचार ऊर्जा होत्या त्या परमनंटली निघालेल्या आहे. परमनंटली बाहेर निघालेल्या आहे. परमनंटली बाहेर निघालेल्या आहे. परमनंटली रिलॅक्स करायचंय बॉडीला. रिलॅक्स करायचंय बॉडीला. रिलॅक्स करायचंय बॉडीला. पूर्णपणे रिलॅक्स करायचंय बॉडीला. आता बघा, आता स्वतःला बघायचंय. ज्या आरशासमोर तुम्ही बसले त्या आरशामध्ये फक्त स्वतःला बघायचंय. बघा एकदा त्या आरशामध्ये बघा कोण दिसतंय. स्वतःला प्रश्न करायचा आहे की तुला बघण्यासाठी कधीतरी मी वेळ काढला का. त्या आरशासमोर बघा स्वतःला आणि विचारा की मी तुला बघण्यासाठी कधीतरी वेळ काढला काय. आजपर्यंत माझं जगणं हे फक्त आणि फक्त दुसऱ्यांसाठी होतं आणि तुला मी सगळ्यात शेवटी नंबरवर ठेवलेलं आहे. एकदा सॉरी मागा. मनोमन स्वतःला एकदा माफी मागायची आहे. तुम्हाला माहित असेल कदाचित तुमच्या या शरीरामध्ये जोपर्यंत प्राण नावाची ऊर्जा आहे तोपर्यंत तुमचं अस्तित्व आहे या जगामध्ये. तरी तुम्ही तुमच्या स्वतःचा शेवटी नंबर का बरं लावता. सगळ्यात महत्वाचं स्थान तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला स्वतःला द्यायचं आहे. तरी पण तुम्ही तुमच्या जागी दुसऱ्याला महत्व देऊन तुम्हाला सगळ्यात शेवटी नंबरवर का ठेवता. विचारा. आज स्वतःच्या प्रतिबिंबाला एक प्रश्न विचारायचा आहे. असं का बरं मी आज माझ्यावर आजपर्यंत किती अन्याय केले. आई बाबा, घर, मुलं, सासू सासरे सगळ्यांचं करता करता शेवटचा नंबर मी तुझा लावला. त्या शरीराला सांगा सगळ्यात शेवटचा नंबर मी तुझा लावला. एवढं महत्व मी दुसऱ्यांना दिलेलं आहे माझ्या आयुष्यात आणि शेवटी माझ्या वाट्याला जे आलं ते तणाव, चिंता, डिप्रेशन याचा स्वीकार मी माझ्या आयुष्यात केलेला आहे. हे कुठपर्यंत योग्य होतं हा प्रश्न तुम्ही तुमच्या प्रतिबिंबाला विचारायचा आहे. हे जे मी न्याय माझ्यासाठी केला आजपर्यंत हा न्याय योग्य होता का. मनोमन बोलायचं आहे तुम्हाला. हा न्याय जो तुम्ही तुमच्यासाठी केलेला न्याय होता हा खरंच योग्य होता का हो. स्वतःच्या प्रतिमेला विचारायचं आहे मी माझ्यासाठी केलेला न्याय माझ्यासाठी योग्य होता. जर मी माझी स्वतःची काळजी घेतली नाही तर कदाचित या दुनियात माझी काळजी कोणीही घेणारं मला भेटणार नाही. मग सर्वात पहिलं प्रेम हे कुणावर असलं पाहिजे. कदाचित तुला त्या प्रतिबिंबाला सांगा कदाचित तुला जर काही झालं तर तुझं अस्तित्व हमेशासाठी नाहीसं होईल. तरी पण मी माझ्या चॉईस मध्ये दुसऱ्याला का बरं ठेवते. सर्वात पहिला नंबर माझा का बरं नाही. इथून पुढे स्वतःला अलाव करायचा आहे आणि सगळ्यात पहिला नंबर हा तुमच्यासाठी राहणार आहे. इथून पुढे तुम्हाला स्वतःच्या सुखासाठी जगायचं आहे. इथून पुढे तुम्हाला तुमच्या प्रत्येक श्वासासोबत आनंदी आणि सुखी राहायचं आहे. इथून पुढे येणारा तुमच्या जीवनातला प्रत्येक श्वास हा तुमच्यासाठी राहणार आहे, आनंदासाठी राहणार आहे. स्वतःला सांगा मी स्वस्त आहे, मी मस्त आहे, मी जबरदस्त आहे. थँक्यू सो मच गॉड. माझ्या शरीराला एकदा थँक्यू म्हणायचं आहे. थँक्यू सो मच माझ्या शरीराला. तुझ्यामुळे माझं अस्तित्व या जगासमोर आहे. त्यासाठी तुला खूप खूप धन्यवाद. इथून पुढे प्रत्येक श्वासासोबत माझं आणि फक्त नातं तुझ्यासोबत राहणार आहे. सगळ्यात पहिलं नातं माझं फक्त तुझ्यासोबत राहणार आहे. फक्त तुझ्यासोबत राहणार आहे. आजपर्यंत खूप झालं सर्वांसाठी जगणं. आज कुठेतरी थोडा वेळ मी माझ्या स्वतःसाठी जगणार आहे. आय लव्ह यू माय सेल्फ. स्वतःला सांगा आय लव्ह यू माय सेल्फ. आणि या जगासमोर आपण कुणाही सोबत कम्पेअर करायसाठी आलेलं नाहीये. आपण आपलं बेटर व्हर्जन आहे. म्हणून स्वतःला सांगा आय एम द बेस्ट.
कारण त्या ईश्वराची रचना कधीही रॉंग राहणार नाही. ज्या ईश्वरानं तुम्हाला दिलं ना, त्या ईश्वराने कुठल्या तरी उद्देशानं तुम्हाला इथे पाठवलेलं आहे. मग प्रत्येक व्यक्ती काही ना काही उद्देश घेऊन आलेला आहे. मग आपण रॉंग कसं? आपल्यामध्ये कमतरता काय शोधाची? कारण आपण बी तर ईश्वराचा अंश आहे ना. मग आपल्यामध्ये तर काहीतरी चांगल्या गोष्टी असेल ना, पण कधी त्या चांगल्या गोष्टीला आपण बघितलंच नाही, कधी वेळच काढला नाही स्वतःच्या चेहऱ्याकडे बघण्यासाठी की तुझी काळजी घेतली की नाही घेतली रे बाबा मी. फक्त तणाव, चिंता, डिप्रेशन, विचार, याचा विचार, त्याचा विचार, इथपर्यंतच जगणं ठेवलं तुम्ही तुम्हाला. पण इथून पुढे आता फक्त आणि फक्त स्वतःसाठी जगायचं आहे. इथून पुढे येणारा प्रत्येक श्वास तुमच्या जीवनात सुख, समाधान, शांती, आरोग्य, धन, ऐश्वर्याची भरभरून ऊर्जा घेऊन येणार आहे. इथून पुढे तुमच्या जीवनात भरभरून सुख, समाधान, आर्थिक समृद्धीच्या ऊर्जा, आनंद भरभरून तुमच्या जीवनात येणार आहे. इथून पुढे तुम्ही आनंदी राहणार आहे. इथून पुढे मी माझ्या स्वतःची काळजी घेते. स्वतःला प्रॉमिस करा, छातीवर हात ठेवून सांगा ते तुमच्या प्रतिबिंबाला की मी खरंच खूप भाग्यशाली आहे. माझ्याजवळ हे ईश्वर, हे ब्रह्मांड, तुला मला जे दिलं ना ते भरभरून दिलेलं आहे. त्यासाठी तुझे मी खूप आभारी आहे, खूप आभारी आहे. त्याला सांगा मी खूप भाग्यशाली आहे. माझ्याजवळ जे काही आहे त्या सगळ्या गोष्टीसाठी मी सर्वात भाग्यशाली व्यक्ती आहे आणि मी सगळ्यात बेस्ट आहे. आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. स्वतःला सांगायचं आहे आय एम द बेस्ट, आय एम द बेस्ट. मी सगळंच गोष्ट आपल्यासाठी पॉसिबल आहे. आपण काहीही करू शकतो. एवढी पॉवर त्या ईश्वराने आपल्याला दिलेली आहे. चला एक स्माइल इमोजी दाखवत आहे बघा याला, आणि याला व्हिज्युअलाइज करा. याला पण व्हिज्युअलाइज करा, त्यानंतर पुन्हा याला व्हिज्युअलाइज करा. ठीक आहे, हलके डोळे बंद करायचे आहे. आणि बघा एक ब्रह्मांडातून एक दिव्य व्हाईट कलरचा प्रकाश, ज्याचे व्हिडिओ ऑन आहे त्यांनाच रिझल्ट येईल कारण मी हिलिंग करत असते. एक ब्रह्मांडातून दिव्य व्हाईट कलरचा प्रकाश बघा तुमच्या डोक्यावर आलेला आहे. बॉडी रिलॅक्स करा. तुम्ही जेवढ्या शांततेमध्ये स्वीकाराल तेवढा सुंदर रिझल्ट तुम्हाला येणार आहे. एक दिव्य व्हाईट कलरचा प्रकाश तुमच्या डोक्यावर आलेला आहे बघा. संपूर्ण शरीराला व्यापून टाकत आहे हा प्रकाश. संपूर्ण तुमचं शरीर व्यापून टाकत आहे. अनंत स्रोतातनं वाहत येणारी ही दिव्य रेखेची ऊर्जा तुमच्या डोक्यावर आलेली आहे आणि संपूर्ण तुमचं शरीर, मन 7 चक्रांनी ओराला व्यापून टाकत आहे. हा दिव्य प्रकाश तुमचं शरीर, मन 7 चक्रांनी ओराला व्यापून टाकत आहे. संपूर्ण शरीर, मन 7 चक्रांनी ओराला व्यापून टाकत आहे. बॉडी रिलॅक्स करायची आहे. आणि बघा या दिव्य प्रकाशामध्ये तो स्माइल इमोजी आलेला आहे. प्रकाशाच्या स्रोतामध्ये तो स्माइल इमोजी तुमच्या डोक्यावर आलेला आहे आणि तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. बघा हा स्माइल इमोजी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. किती सुंदर स्माइल आहे त्याची, फक्त त्याला बघायचं आहे. किती सुंदर स्माइल आहे त्या इमोजीची. आणि ही स्माइल तुमच्या इनर लेवलवर तुम्हाला क्रिएट करायची आहे. बघा त्या स्माइल इमोजीला, त्या स्माइल इमोजी सारखं हसायचं आहे आपल्याला. बघा एकदा त्या स्माइल इमोजीलाच बघायचंय, स्वतःला नाही बघायचंय. ती स्माइल इमोजी तुमच्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे आणि बघा किती सुंदर स्माइल एनर्जी क्रिएट केलेली आहे. किती सुंदर स्माइल एनर्जी तुमच्या बॉडीमध्ये क्रिएट केलेली आहे. सो स्माइल, कीप स्माइलिंग, सो स्माइल. किती सुंदर हसत आहे तो इमोजी. एकदा धन्यवाद करा त्याला मनोमन. तुझ्यामुळे माझ्या चेहऱ्यावर स्माइल क्रिएट झालेली आहे. किती सुंदर हसत आहे तो. वाव, किती सुंदर हसत आहे तो स्माइल इमोजी. किती सुंदर स्मित हास्य त्यांनी तुमच्या चेहऱ्यावर क्रिएट केलेला आहे. फक्त त्या स्माइल इमोजीला बघायचं आहे. किती सुंदर हसत आहे. संपूर्ण तुमच्या शरीरामध्ये त्यांनी जागा घेतलेली आहे. संपूर्ण शरीरामध्ये तुम्हाला व्यापून टाकलेलं आहे त्या स्माइल इमोजीनी. आणि ही इनर लेवलची स्माइल तुम्हाला क्रिएट करायची आहे. ही रिअल स्माइल आहे. हा सुंदर ईश्वराने दिलेला तुमचा दागिना आहे. या दागिन्याला तुम्हाला सांभाळून ठेवायचा आहे. या दागिन्याला तुम्हाला हमेशासाठी तुमच्या जीवनामध्ये सांभाळून ठेवायचं आहे. या दागिन्याला तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये हमेशासाठी सांभाळून ठेवायचं आहे. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. ईश्वर ऐसा आई हो, हे ईश्वर ऐसा आई हो, ऐसा आई हो, ऐसा आई हो. हळूच वापस यायचं आहे. आता बघा मी डान्स वगैरे पण घेते याच्यामध्ये, पण आज टाइम झाला म्हणून मी डान्स वगैरे घेतला नाही. पण कधीतरी रेकी लेवल 1च्या बॅच मध्ये जॉईन झाला तर करा. कारण डान्स याच्यासाठी स्वतःच्या हसण्यासाठी करायचं असेल ते सांगा, 2 मिनिटात घेते. करायचं आहे का? सेल्फ लव्ह डान्स करायचा आहे मॅडम? हा चला उभे व्हा.
उभे व्हा, सेल्फ लव्ह डान्स. डान्स दुसऱ्यासाठी नसते. ऐकून घ्या, डान्सचं मिनिंग मी सांगते का बरं. ऐका माझी गोष्ट. डान्स मी तुमचं कोणाचाही फोटो दाखवत नाही, मी माझा फोटो ठेवते, तुम्ही डान्स करा. डान्स Okay. करणं म्हणजे हॅपी हार्मोन्स ऍक्टिव्ह होतात. मग तुम्हाला हसण्यासाठी डान्स योग्य आहे की नाही आहे? आहे. काहीच नाही, सेल्फ लव्ह साठी करायचं आहे. मी कुणाचाही व्हिडिओ दाखवते, फक्त मी बघते तुम्हाला डान्स करायच लागेल स्वतःसाठी. कोणी कोणाला बघत नाही आणि कोणीही कोणाला दिसणार नाहीये, फक्त मी दिसणार आहे. तुम्ही दिसणार नाहीये स्क्रीनवर, ठीक आहे? ठीक आहे, ठीक आहे. सगळे उभे व्हा, सगळ्यांना व्हा लागेल. झालो. एक सॉन्ग लावते मी. तुम्ही शिकवाल ना आम्हाला डान्स? डान्स तुम्ही करा ना, का सेल्फ लव्ह वाला मी सॉन्ग लावते. अच्छा. मला तर डान्स येतो थोडा 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 थोडा. मॅम तुम्ही पण करा स्टेप, म्हणजे आम्हाला पण करता येईल. हो ना. आवाज येत आहे? आवाज येत आहे? हो, आवाज येतोय. मला आवाज नाही येते ना. हा, लावते सॉन्ग लावते. मॅम तुम्ही पण करा ना हो. मी पण करू? हो, म्हणजे हो, मग म्हणजे आम्हाला कसं मला येईल मॅडम? नाही, डान्स कसं म्हणजे आहे ना, डोळे बंद करून स्वतःला फील करायचंय. डान्स तो नाही करायचाय, स्वतःला फील करायचंय. जसं येते तसं करा. स्वतःला डोळे बंद करून स्वतःला फील करायचं आहे. चला करा, स्टार्ट करा. आवाज नाही येत आहे. स्टार्ट करा. आवाज 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 नाही येत ना. आवाजच नाहीये. देते. काय झालं ना, ऑडिओ डिलीट झाला तो, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाली मला. आताच कळलं मला बी. You think your husband does not respect you? But let me ask you something. Do you respect yourself? अरे माझा डान्स. अरे डान्स फोन माझा फोनच पडला. अबे, मस्त मस्त. आवाज नाही येते, कसं आवाज करायचं? गेला, परत आवाज गेला. आवाज गेला, आवाज. स्वतःसाठी हा डान्स स्टॉप नका हो, करा कंटिन्यू. आवाज माझा फोन बंद होऊ शकते. 2% अरे डोळे बॅटरी राहिली. स्वतःला फील करायचं. डोळे बंद करून स्वतःला फील करा. मला नका बघू, मी तुमचा व्हिडिओ सुद्धा नाही दाखवत, फक्त मी चेक करत आहे करून राहिले की नाही. मी माझा व्हिडिओ ठेवते इथे, ठीक आहे? चला करा. कभी हाथ छुड़ा के मैं तेरा चल दूं। मैं थोड़ी सी बूढ़ी हूँ, तू थोड़ी सी टेढ़ी है, क्या खूब ये छोड़ी है तेरी मेरी। दिल में आसानी माझा फोन बंद होईल ना. 2% बॅटरी आहे. मी मोबाईल चार्जिंगला लावलाय. चार्जर तिकडे आहे माझं, इथे नाही आहे पॉइंट चार्जर. चला बसा.
कशाला लाजता? स्वतःसाठी होतं हे. कशाला लाजायचं? डोळे बंद करायचे, स्वतःला फील करायला लागते त्या डान्समध्ये. हे झालं सेल्फ लव्ह डान्स. दुसऱ्याला दाखवायचं थोडी होतं. सांगा कसं वाटलं मेडिटेशन? एक नंबर. स्वस्त मस्त. स्वस्त मस्त जबरदस्त. स्वतःला अफर्मेशन द्यायचं, मिरर समोर जायचं, स्वस्त आहे, मस्त आहे, जबरदस्त आहे, खतम. जास्त टेन्शन घेत बसायचं नाही. कसंही जवळ मरण येणारच आहे तुम्हाला, मला, आपण सगळे जाणार आहे. कोणी पुढे जाईन, कोणी मागं जाईन, तिथं भेटू आपण. पण हॅपी होऊन भेट जा. आता भेटेन मी, नाही तर मी भेटणार नाही. मला निगेटिव्ह लोक नाही पाहिजे. मग पॉझिटिव्ह बनवून जा माझ्याजवळ, मग मला भेट जा. ठीक आहे? तेव्हा मी भेटेन सगळ्यांना. आणि हॅपी राहा, आनंदी राहा. दुःखामध्ये म्हणजे पुऱ्या अख्ख्या जगामध्ये आपणच नाहीये दुःखी, खूप आपल्यापेक्षा भयानक कंडिशन मध्ये लोक दुःखी आहे. खूप असं त्यांची सिच्युएशन बघा ना, तर अक्षरशः डोळ्यात पाणी येईल ना. माझंही दुःख मोठं, मेरी ही जिंदगी में कितना गम लेके, हे सेंटेन्स घेऊन बसायचं नाही. माझ्या जीवनात भरभरून सुख, समाधान, शांती, आरोग्याचा वर्षा होत आहे असं बोला ना त्याच्या जागी, मग ते भेटन ना. कारण तुम्ही जसा विचार कराल तसं भेटन. रेकी विथ इंटेन्शन, मी सांगितलं नाही तुम्हाला, रेकी सोबत तुम्ही जेव्हा जुळाल ना, रेकी विथ इंटेन्शन, जे रेकी सोबत तुम्ही इंटेन्शन जुळाल ना, ते तुम्हाला भेटणार आहे तुमच्या आयुष्यात. म्हणून कोणालाही जर रेकी करायची असेल ना, तर इंटेन्शन एवढे पॉवरफुल ठेवा स्वतःसाठी की त्याचा रिझल्ट तुमच्या आणि इतरांच्या जीवनात भरभरून आला पाहिजे. ठीक आहे? चला, कसं वाटलं मॅडम? सारिका मॅडम, मॅडम माझी फीडबॅक देत जा, म्हणजे मला काय होईल ना, अनुभव होईल. मी अजून याच्यात काहीतरी वेगवेगळं ऍड करत चालणार, म्हणून फीडबॅक छान द्यायचा. होतं मॅम. मॅडम एन्जॉय केला. हा बोला. मला मेडिटेशन करायला मिळालं नाही, तर मी हा झोपल्यावरती रात्री केलं तरी चालेल ना? हो करा, किंवा कधी बी रेकीचा क्लास होता तेव्हा करा. मेडिटेशन नाही, असतेच कसं- माझं. पण कसं तुमचं लाईव्ह चालू होतं, मला एवढं करायला नेटवर्कचा प्रॉब्लेम होता आणि ह्याच्यामुळे मला सारखं उठावं लागलं. मेडिटेशन आज मेडिटेशन कमी नाही, हिलिंग जास्त होतं मॅडम. मी हिलिंग करून दिलं सगळ्यांचं. रात्री केलं तरी चालेल का तसं? करा, रिपीट करा. एवढा रिझल्ट नाही येणार आता जेवढा आला तेवढं, पण करा. नाही पेक्षा करायचं. तेच. मॅडम तुमचं नाव काय आहे? तुम्ही थोडंसं वेगळंच काहीतरी नाव आलंय याच्यामध्ये. तुम्हीच मॅडम, तुम्हीच. तुमच्या बाजूने मुलगा आहे. स्नेहा जाधव. स्नेहा जाधव. हा अच्छा अच्छा. मॅम, मला पण उशीर झाला. माझं पण बच्चू छोटं आहे ना, तर क्लास अटेंड करायला नाही जमलं. 2 वेळेस ट्राय केलं. अच्छा अच्छा, काही प्रॉब्लेम नाही. जसं जमलं तसं, नाही तर व्हिडिओ बघून घेत जा. काही प्रश्न असतील तर विचारा आजच्या क्लाससाठी. विचारत चला. तुम्ही जर विचारणार नाही, तुम्ही जर बोलणार नाही, तर इथं स्टक होऊन जाते. याला सांगायचं मी ऍक्टिव्ह आहे, मी म्हातारी नाही, मी जवान आहे. अभि तो मी जवान हो. काही वय नाही झालं आपलं, खूप आहे अजून जगाले आयुष्य. बरोबरून नाचून घ्यायचं, डान्स करायचं, फिरायला जायचं. जसं आयुष्य जगायचं तसं जगाचं, खुश राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. रश्मी मॅडम तुम्ही आता जॉईन झाल्या का, की डान्स करून गेल्या? रश्मी मॅडमनी डान्स केला का? म्यूट आहे तुमचं. नाही, व्हिडिओ ऑन आता केलं ना, कारण बघा मेडिटेशन जेव्हा होते ना, तेव्हा मी रेकी झालंय ना माझं, तर मी हिलिंग करून देते. मग जेव्हा हिलिंग करून देते ना, मला थोडं लेट झालं जॉईन व्हायला. अच्छा. मी थोडं फिरून गेले होते, पाहुणे पण होते, त्यामुळे लेट झालं. अच्छा अच्छा. तर ते धनश्री मी मॅडम डान्स केला ना, बस झाला. माझं डान्स meditation हॅपी मध्ये हार्मोन्स जरा वाढते. डान्स केला मॅडम, खूप छान वाटलं. ते स्टार वाला इमॅजिनेशन तर खूपच छान वाटलं मला. तो कोर्स आहे वेगळा. तो अच्छा. एक वेगळा कोर्स आहे, त्याच्यामध्ये एवढ्या एनर्जी जाणवते ना, पण मी देत नाही सहसा. मी हिलिंग करून देते. मी एका पर कॅन्डिडेटचे 1100 रुपये घेते, मी हिलिंग करून देते त्याचं. पण म्हटलं चला, मी देऊन दिलं तुम्हाला. छान वाटलं. हो. खूप एनर्जी जाणवते, सगळे नकारात्मकता निघून जाते, खूप रिलॅक्स वाटते बॉडी. ठीक आहे. उद्या आपण 7 चक्र आणि औरा शिकणार आहे. उद्यापासून तुम्ही दुसऱ्याला कसं ओळखायचं. आता आपल्या घरात असते ना काही लोक, हा असाच करतो तसाच करतो असं बोलून आपण तिथं प्रश्न आपला थांबवून देतो आणि आपण टेन्शन मध्ये येतो, यांनी माझं ऐकलं नाही. पण उद्यापासून जेव्हा तुम्ही 7 चक्र आणि औराची माहिती मिळेल तुम्हाला, तर तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला समजणार आहे की हा व्यक्ती माझ्यासोबत असा का वागतो. उद्या व्यक्ती ओळखायला शिकणार आहे, किंवा तुम्ही तुमच्या जीवनावर जो परिणाम झालेला आहे आज, ज्या विचाराने, ज्या उद्देशाने तुम्ही आज रेकीसाठी जॉईन झालेले आहे, ते तुमच्या लाईफमध्ये का बरं आलं ते सुद्धा तुम्हाला उद्या कळणार आहे. 7 चक्र आणि औरा महत्वाचा क्लास आहे, कारण आपलं पूर्ण जीवनच 7 चक्रावर आहे. ठीक आहे. चक्र इनबॅलन्स झाले तर पूर्ण एनर्जी इनबॅलन्स होते. माझ्या मागे दिसत आहे ते चक्र आहे, भिंतीला नाही, आपल्या शरीरात आहे, फक्त तिथे लावले दाखवायला. ठीक आहे. हो.
ठीक आहे. काही विचारायचं आहे कुणाला? काही विचारायचं आहे कुणाला? ते मिरर मध्ये जेव्हा बघितलं मिरर वर्क केलं नाही का? मिरर वर्क कसं हो, फिलिंग केलं. सोबत करायला लागते. आय एम हॅपी असं बोलायला लागते, तेव्हा ती एनर्जी चेंज होते. आय एम हॅपी असं नाही होत. तुम्हाला ते आतमधून ते फिलिंग, ते व्हायब्रेशन, ती एनर्जी क्रिएट करायला लागते, तेव्हा चेंज होते स्वतःवर. आम्ही रोज करतो मिरर समोर, रोज जातो. आय एम पण हॅपी, माझ्या आय डोळ्यात एम हॅपी, जरा आय एम problem आहे. हॅपी असं करायला लागते. मिरर माझ्या वर्क डोळ्यात करा, म्हणजे खूप problem चेंज होते लाईफ मध्ये. तुम्हाला जे पाहिजे ना ते मिळते. मिरर वर्क करा, रोज करा घरी 5 मिनिटं. कोणी नसलं तेव्हा चान्स मारून घ्यायचा, करून घ्यायचं. जे पाहिजे ते मागून घ्यायचं. ठीक आहे. चला, थँक्यू सो मच.